नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता शरू आणि मॅक हे दोघेही जण जयच्या घरी आलेले असतात. आता मॅक म्हणत असतो, सर मला ना खूप तहान लागली, घसा कोरडा पडलाय, प्लीज थोडंसं पाणी द्याल का? तेव्हा जय त्याच्यासाठी पाणी घेऊन येतो. मग बाहेरच्या कोपऱ्यावरच शरू उभी राहिलेली असते आणि ती जयला पुन्हा चाट करू लागलेली असते. मग आता मॅक म्हणत असतो, सर तुमच्या मोबाईलवर मेसेज आलाय वाटतं. हो बघ ना. तेव्हा मॅक मोबाईल घ्यायला जातो, पण जय त्याला थांबवतो आणि म्हणत असतो, एक मिनटं, तू नको बघूस, मी बघतो. असं म्हणून तो मोबाईल घेतो आणि त्यानंतर आता इकडे पुन्हा त्यावर मेसेज असतो हा शरूचा. मग शरूचा मेसेज असल्यामुळे आता मात्र जय थोडासा उघडल्यासारखा होतो. मग मॅक त्याला म्हणत असतो, काय झालं सर, बघा ना, बघा मेसेज कोणाचा आहे बघा. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, तुझं पाणी पिऊन झालंय ना? नाही नाही सर, बघा ना, उचकी थांबतच नाहीये माझी, मी किती वेळचा पाणी पितोय पण माझी उचकी काही केल्या थांबतच नाही. असं म्हणून आता तो कंटिन्यू चाट करू लागतो. मग आता तो लगेचच पाण्याचा ग्लास ठेवतो आणि त्यानंतर शरूच्या जागी बाजूला जाऊन उभा राहिलेला असतो. मग आता शरू आणि त्याचबरोबर मॅक हे दोघेही जण आता जयसोबत चाट करू लागलेले असतात. मग जयसोबत चाट करू लागलेले असताना आता इकडे जय तिला म्हणत असतो, हे बघ, अशा पद्धतीने मला बोलायला नाही आवडत आहे, तुझं अति होतंय का? तेव्हा मात्र चुकून आता इकडे ही शरू चुकून एक मेसेज टाईप करते आणि म्हणत असते, सर खरं तर ना तुझ्या घराच्या या टेरेसवरनं बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय, असा मेसेज केल्यानंतर आता मात्र जय चकितच होतो. जयला तर ही अशी का बोलते ही गोष्ट समजतच नाही. मग तो आजूबाजूला पाहतो आणि आजूबाजूला पाहिल्यानंतर आता तो मेसेज तर इथे सेंड झालेला असतो. मग काही करून त्यांना इथून पळून जायचं असतं आणि त्यामुळे ती लोक इथे घाबरतात. आणि तेव्हा घाबरल्यानंतर आता मात्र इकडे जय दरवाजाजवळ येऊन पाहतो तर तिथे मॅक सुद्धा नसतो. मग त्याला थोडासा डाऊट येतो. तिथे खाली एक तिच्या ब्रेसलेटचं एक तुकडा पडलेला असतो आणि ब्रेसलेटचा तुकडा पडल्यानंतर आता जय लगेचच तो तुकडा उचलून घेतो. म्हणजे त्याच्या एव्हाना लक्षात आलेलं असतं की माझ्या घरामध्ये कोणीतरी आलं होतं आणि कोणीतरी येऊन त्याला बरोबर माहिती मी इथे राहतोय आणि त्याचबरोबर इथे ती व्यक्ती मला चांगलीच ओळखती, असं सुद्धा हे सगळं झालेलं असतं. मग आता शरू आणि मॅक हे दोघेही जण धावतच खाली निघून येतात आणि तेव्हा मात्र आता शरू मॅकला ओरडत असते आणि म्हणत असते, तू वेडा आहेस का? अशा पद्धतीने कोण वागतं? आत्ता जर इकडे त्याने पाहिलं असतं, ओळखलं असतं, तर मग काय करायचं होतं? तू डोक्यावर पडलायस का? अरे तुला तर नोकरीवरून काढूनच टाकलं असतं. तेव्हा मॅक म्हणत असतो, सॉरी, ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यात ना, त्यामुळे खरंच सॉरी. पण मला त्यांनी ओळखलं असेल का? काय झालं असेल? त्यांनी पाहिलं तर नसेल ना? तेव्हा शरू म्हणत असते, अजिबातच पाहिलं नसेल. जर त्याने पाहिलं असतं ना, तर यव्हाना तुला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी फोन सुद्धा आला असता. मग तुझी मात्र गावाकडे जायची इथे सुट्टी ही तुला कायमचीच मिळाली असती, असं ती बोलत असते. त्यानंतर मात्र इकडे आता तो म्हणत असतो, तू मला मुद्दामून घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का? तेव्हा शरू म्हणत असते, अजिबातच नाही, मी तुला अजिबातच इकडे घाबरवण्याचा कसलाही प्रयत्न करत नाही आणि तू घाबरू सुद्धा नकोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे अनुश्री आणि त्याचबरोबर मयुरी ह्या दोघी जणी अभ्यास करत असतात. तेवढ्यातच त्यांचे बाबा हे बाहेरून आलेले असतात. मग पमा त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. मग आता इकडे पमाला आज एक खूप मोठी ऑर्डर मिळालेली असते, कारण आता गणपतीचं सीझन हे सुरू झालेलं असतं आणि त्यामुळे ती आता इकडे असावरी इथे अनुश्रीच्या बाबांना ती म्हणत असते, खरं तर आता स्टेशनला वगैरे गणपतीचे खूप मोठे मोठे स्टॉल लागले असतील ना? हो लागले आहेत ना. तुम्हाला सांगू का, मला ना एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. तेव्हा ते म्हणत असतात, काय गरज काय होती ऑर्डर घेण्याची? अहो असं काय करताय? हे बघा, आता आपल्याला गावाला जायचंय, खर्च वगैरे होईल, मग त्याकरिता ना मला असं वाटतंय की माझा सुद्धा थोडासा हातभार वगैरे त्या सगळ्या गोष्टीमध्ये लागेल. मग आता ते म्हणत असतात, ठीक आहे, जर तू ही ऑर्डर घेणार असलीस आणि घेतली असलीस तर मी सुद्धा त्या ऑर्डरमध्ये मदत तुला करणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, पण हे सगळं शरूला अजिबात सांगायचं नाहीये बरं का.
जर आपण ह्या सर्व गोष्टी शरूला सांगितल्या तर ती मात्र ऑफिसवरून आल्याबरोबर हे सगळं काही करायला लगेचच तयार होईल. आपल्याला मात्र अजिबातच तिला कोणत्याही गोष्टी सांगायच्या नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा आता इकडे अनुश्री आणि मयुरी ह्या दोघीही जणी म्हणत असतात, ठीक आहे आम्ही सुद्धा इकडे आई तुला मदत करू. मग आता पमा म्हणत असते, हो अगदीच बरोबर, बहिणींच्या लाडक्या आणि त्याचबरोबर शरूची किती काळजी आहे तुम्हा दोघींना सुद्धा, असं म्हणून ती आता आवरायला घ्यायला तिथून निघालेली असते. दुसरीकडे आपण पाहतो शरू आणि मॅक हे आता दोघेही जण त्यांच्या मित्रांसोबत जो काही काल ढोल ताशा वाजवलेला होता त्या ढोल ताशामध्ये जयचे जे फोटोज काढलेले होते ते फोटोज इकडे ते दाखवत असतात आणि एन्जॉय करत असतात. जय किती क्यूट दिसत होता ढोल वाजवताना. अगोदर तर नाही नाही बोलत होता, पण जेव्हा तो हा ढोल वाजवायला लागला त्यावेळेला मात्र इकडे त्याला प्रचंड आनंद झाला असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर तिथे जय आलेला असतो. आता जयला मात्र इकडे शरूवरती थोडासा डाऊट आलेला असतो आणि त्यामुळे इकडे तो आता ही शरूवरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी आलेला असतो. मग आता शरू म्हणत असते, काल तर सरांनी काय ढोल वाजवला आणि फोटो तर एक नंबर आलेले आहेत, कमाल आलेले आहेत, असं म्हणून जेव्हा जय मोबाईल हातामध्ये घेतो आणि फोटोज पाहत असतो. आता फोटोज पाहिल्यानंतर इथे त्याचं सहज लक्ष तिच्या हाताच्या ब्रॅसलेटकडे जातं आणि ब्रॅसलेटकडे गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सापडलेला तो ब्रॅसलेटचा तुकडा त्याला आठवतो. आणि त्यानंतर पावभाजी खात असताना तिचा जो काही हात आहे तिच्या बेल्टमध्ये अडकलेला होता आणि तेव्हा ते काढत असताना सुद्धा त्याला ते ब्रॅसलेट स्पष्टपणे आठवतं आणि त्याच्या व्यवस्थित लक्षात येतं की ही माझ्या घरी आलेली दुसरी तिसरी कोणी नाही तर शरूच आहे आणि मला मेसेजेस करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर शरूच आहे. आता तो फोन ठेवतो आणि निघून जातो. तेव्हा मॅक म्हणत असतो, काय झालं, फोटो आवडले नाही ना वाटतं. शरू म्हणत असते, फोटो का नाही आवडणार, फोटो तर एवढे चांगले आले होते, मग आवडले तर असणारच ना. दुसरीकडे जय हा त्याच्या केबिनमध्ये जातो आणि त्याला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून आता टेन्शन आलेलं असतं. त्याला पूर्ण खात्री पटलेली असते की ह्या सर्व गोष्टी मागे दुसरी तिसरी व्यक्ती कोणीही नाही तर ती फक्त आणि फक्त इथे शरू आणि मॅक हे दोघेच जण आहेत. आता शरू आणि मॅक हे दोघेही जण ऑफिसमध्ये येतात. जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा शरू मात्र डोकं पकडूनच बसलेली असते. ती आता विचार करत असते काय करावं आणि काय नाही म्हणून. मला तर असं वाटतंय की इकडे नक्कीच यांना संशय आलेला असेल. मग तेवढ्यातच जय बाहेर येतो आणि जय बाहेर आल्याबरोबर ह्या दोघांकडे सुद्धा तो पाहत असतो. मग पाहत असताना आता हे काम करत आहेत असं ऍक्टिंग करू लागलेले असतात. मग आता शरू म्हणत असते, बघितलंस, मला वाटतंय की इकडे ह्याला नाही आपल्यावरती संशय आलाय. बरं झालं, जर संशय नसेल आला तर ही चांगलीच गोष्ट आहे. मग आता इकडे जय लगेचच म्हणत असतो, मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचंय, आत्ताच्या आत्ता तू माझ्या कॅबिनमध्ये, असं म्हणून आता तो आतमध्ये निघून जातो. तेवढ्यातच आता हे दोघेही जण नाचायला लागलेले असतात आणि त्यानंतर काम करत असतात. मग आता जयच्या डोक्यामध्ये एक मास्टर माइंड प्लॅन येतो. तो विचार करत असतो, जर आत्ता हिची शाळा घ्यायची असेल, जर आत्ता हिची फिरकी घ्यायची असेल तर हीच चांगली संधी आहे. मग त्याच्या केबिनच्या इथे काचेसमोर जाऊन उभा राहतो आणि त्यानंतर तो मेसेज करत असतो, हाय हाऊ आर यू, असं मेसेज केल्यानंतर आता शरू चकितच होते. शरूला तर असं वाटतं की ह्याने पहिल्यांदा इकडून स्वतःहून मेसेज केला आहे. मग ती तो मेसेज सीन करते आणि तो मेसेज सीन केल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, हाय गुड मॉर्निंग, असं म्हटल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, हां कसा आहेस. तेव्हा तो म्हणत असतो, मी ठीक आहे, पण मला असं वाटतंय की आता मेसेजवर असं बोलणं किती दिवस चालू ठेवायचंय. खरं तर ना मी तुला सॉरी म्हणायला इथे मेसेज केलाय, माझं जरा चुकलंच. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही अजिबातच तुझं काही चुकलेलं नाही. तुझं काय चुकेल बरं. नाही, खरं तर मी असं रागवायला नको होतं, तुला ना थोडंसं समजून घ्यायला हवं होतं, असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. त्यावर शरू म्हणत असते, नाही नाही तुझी काहीही चूक नाहीये त्यामध्ये. तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी मीच खरं तर तुला स्वारी म्हणायला हवं, तू अजिबात स्वारी म्हणू नकोस. मग आता इकडे जय एक शाळा खेळत असतो आणि तो म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, आपण असं एकमेकांपासून लपून आणि छपून किती दिवस भेटणार आहोत. मला असं वाटतंय की आपण लवकरात लवकर एकमेकांसमोरासमोर आलं पाहिजे आणि भेटलं पाहिजे. तेव्हा ती म्हणत असते, हो का,
पण मग समोरासमोर हां, येणार आहेस का माझ्या समोरासमोर भेटायला? असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे मॅक आणि त्याचबरोबर इथे शरू ह्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यांना तर समजत नसतं आता हा जय आपल्याला इकडे मात्र भेटायला बोलवत आहे आणि आपण खरंच त्याला भेटायला जायचं का? असा प्रश्न आता ह्या दोघांना सुद्धा पडलेला असतो. मग इथे आता ती म्हणत असते, पण आत्ताच कुठे ती भेटण्याची वेळ आली आहे. नाही नाही, आत्ताच आपण नाही भेटू शकत आहे. तेवढ्यातच तो म्हणत असतो, नाही मला तर आत्ताच भेटायचं आहे, ये माझ्यासमोर. आता ती म्हणत असते, ठीक आहे भेटूयात मग. आता मॅथचं जे काही चाट आहे ते संपलेलं असतं आणि त्यानंतर मॅक आणि त्याचबरोबर इथे ही शरू दोघेही जण नाचायला लागतात आणि म्हणत असतात, गुडघ्याला बाशिंग बांधले, गुडघ्याला बाशिंग बांधले असं म्हणून नाचत असतात. आता नाचत असताना इथे जय मात्र समोर येऊन उभा राहतो आणि समोर उभा राहिल्यानंतर इथे शरू मात्र त्याला पाहत असते. जेव्हा शरू पाहते तेव्हा इकडे मॅक त्याच्याकडे वळून पाहतो आणि म्हणत असतो, त्याचं काय झालंय ना, एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मी ना आज चालत आलेलो आहे आणि चालत आल्यामुळे ना इकडे माझे जे काही पाय आहेत ना, ते पाय मात्र इकडे प्रचंड दुखत आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये यायचं आहे असं म्हणून तो शरूला केबिनमध्ये बोलवत असतो. जेव्हा शरू केबिनमध्ये जाते त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, हा सर बोला ना, काय झालेलं आहे, तुम्ही मला केबिनमध्ये बोलवलं? तेव्हा तो म्हणत असतो, खरं तर तू अगदी बरोबर बोलत होतीस, मी ना त्या मुलीला समजून घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या मुलीला थोडासा वेळ सुद्धा दिला पाहिजे. म्हणजे मला नाही कळलं, म्हणजे तू सांगत होतीस ना की तू त्यांच्यावर ओरडू नकोस वगैरे, माझा ट्रॅक आणि ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ना, मग मला असं वाटतंय की मी अगदी तू सांगतेस ना त्याच पद्धतीने सगळं काही केलं पाहिजे. असं बोलल्याबरोबर आता ती म्हणत असते, अरे वा, ही तर गोष्ट तुम्हाला लवकरच समजली, हे पाहून मला तर फार आनंद झाला आहे असं सुद्धा ती बोलत असते. मग आता तो म्हणत असतो, पण मग आता मला पुढे काय केलं पाहिजे ते सांग. त्यावर शरू म्हणत असते, अरे त्या कटिंगची शपथ, आपली कटिंगवाली दोस्ती आहे ना, मग मी त्यासाठी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला सांगू का, आता त्या मुलीला इथे तुझ्या बाजूने किंवा तू तिला आवडावास म्हणून ह्या सगळ्या जर गोष्टी तुला करायच्या असल्या ना, तर तू काय कर माहिती का, तुझं सगळं काही रुटीन, म्हणजे तू कसं आहेस, काय आहेस, जिम लवर आहेस, त्याचबरोबर फिटिंगवाला आहेस, त्याचबरोबर डाएट आहे तुझं, ह्या सगळ्या गोष्टी ना तू तिला सांग. मग परत म्हणत असते, नाही 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 नाही, नको 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 नको, हे सगळं पुसून टाकू हां. त्यापेक्षा आपण एक काम करूया, तू तू कसा आहेस, म्हणजे बघ ना, इथे माझ्या डोक्याला मार लागला होता, त्याचबरोबर माझ्या मम्मीच्या डोक्याला मार लागला होता, त्यावेळेस तू मला किती मदत केली होतीस, त्याचबरोबर मॅकला गावाकडच्या घरासाठी सुद्धा तू किती मदत केली होतीस, ह्या सगळ्या गोष्टी ना इथे तिला तू सांग. म्हणजे ती कशी ना तुझ्यावरती इम्प्रेस होईल. त्याचबरोबर तुला गावाला जायला कसं आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी तू तिला सांग. आणि त्याचबरोबर ओळखीपासून सुरुवात कर, म्हणजे इथे तुला ती का आवडते, त्याचबरोबर तुझं नाव काय, तू कुठे राहतेस, कुठे काम करतेस, ह्या सगळ्या गोष्टी ना तू तिला विचार. जर तू ह्या सगळ्या गोष्टी विचारायला लागलास ना, तर मला पूर्ण खात्री आहे की इथून सुरुवात केली ना तर खूप मजा येणार आहे. तू काम कर, तिला ना मेसेज कर, असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. आणि त्यानंतर मग आता जय लगेचच फोन हातात घेतो आणि फोन हातात घेतल्यानंतर मेसेज करत असतो, हाय आणि तुझं नाव काय. आता असं विचारल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, नाव काय सांगू, प्रभावती सांगू का, नाही नाही नको नको, खूप ओल्ड आहे, काय सांगू, निशा नाही, नेहा नाव सांगतो. मग तो म्हणत असतो, नेहा नाव आहे. मग असं बोलल्याबरोबर आता हा लगेचच म्हणत असतो, बघ तिचा रिप्लाय सुद्धा आला, तिचं नाव नेहा आहे. मग हळूच शरू म्हणत असते, नशीब चांगलं सुचलंय नाव. तेव्हा तो म्हणत असतो, काय काय म्हणालीस, नाही नाही, म्हणजे तिच्या आई वडिलांनी ना खूप छान नाव ठेवलंय असं मला म्हणायचं आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे तो म्हणत असतो, मग आता पुढे काय टाकू. तेव्हा ती म्हणत असते, पुढे तू कुठे राहतेस, काय हॉबीज काय आहे तुझ्या, हे सगळ्या गोष्टी विचार ना. मग त्यानंतर तू कुठे राहतेस, मग हा म्हणत असतो, बांद्रा. अच्छा ठीक आहे, मग त्यानंतर पुढे काय विचारू. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, तुझ्या हॉबीज काय. मग तिकडून मॅक म्हणत असतो, गावाला जायला मला प्रचंड आवडतं. मग आता इकडे हा जय तिला सांगत असतो, तिकडून रिप्लाय आला आहे की गावाला जायला प्रचंड आवडतं असं सुद्धा इकडे आता तो बोलत आहे. मग आता एवढंच बास का, असं बोलल्याबरोबर आता हा जो काही जय आहे, जय मात्र शरूकडे पाहतच असतो.
कारण बहुतेक शरूला गावाला जायला सुट्टी हवी असावी आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू असाव्यात. आता मात्र जय आणि शरू हे दोघेही जण एकमेकांच्या समोर असतात, पण असं वाटतंय की जयनी ह्या शरूची चोरी आणि हे सगळं तिचं वागणं बहुतेक पकडलेलं असावं. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या असाच इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा सनई चौघडे.